हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या आपल्या 5th पार्टमध्ये आपण बघणार आहोत फायलम हेमिकॉर्डेटाच्या पुढचे फायलम्स. सो ह्याच्या आधीपर्यंत आपण प्रत्येक फायलम त्याच्यामध्ये असणारे स्पेसिफिक जे ॲनिमल्स आहेत ते त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय आहेत, काय क्वेश्चन विचारला की काय आन्सर लिहायचं, हे सगळं मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. आता याच्या पुढच्या पार्टला सुरुवात करण्याच्या आधी छोटीशी रिमाइंडर तुमच्यासाठी. जसं मी तुम्हाला सांगितलंय, हा क्रॅश कोर्स फक्त ह्याच वर्षीच्या स्टुडंटसाठी आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. यानंतरच्या बॅचसाठी हा अवेलेबल असेलच असं नाही. आणि हा क्रॅश कोर्स सुरू करण्यामागचा मुख्य जो हेतू आहे तो आहे अशा स्टुडंट्सपर्यंत पोहोचण्यासाठी की ज्यांना आर्थिकदृष्ट्या एखादं प्रायव्हेट कोचिंग लावणं परवडत नाही आणि केवळ त्या कारणास्तव त्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही. बरेचदा असं होतं. सो हा व्हिडिओ जे कोणी बघत आहात त्यांना एक आवाहन आहे की प्रत्येकाने हा व्हिडिओ अशा स्टुडंटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा की ज्यांना खरंच गरज आहे अशा प्रकारच्या क्वालिटी एज्युकेशनची, पण ते काही कारणास्तव घेऊ शकत नाहीत. ऑल्सो येत्या रविवारी आपण मेंबर्स ओनली लाईव्ह सेशन घेणार आहोत, नॉट चॅट. सो ज्या स्टुडंट्सनी आपल्या चॅनलची मेंबरशिप परचेस केलेली आहे त्या स्टुडंट्स बरोबर फक्त मी लाईव्ह चॅट्स आणि लाईव्ह सेशनच्या द्वारे कनेक्ट होणार आहे. सो त्या सेशनमध्ये आपण तुमचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करणार आहोत. सो या मेंबर्स ओनली लाईव्ह सेशनमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर येस, यू कॅन परचेस द मेंबरशिप. ठीक आहे. सो चला, ह्या झाल्या काही सूचना महत्त्वाच्या. आता वळूयात आपल्या आजच्या कंटेंटकडे, विच इज फायलम हेमिकॉर्डेटा. आता ह्याच्या नावामध्येच याचं कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते दडलेले आहेत. हेमी म्हणजे अर्धवट, पार्शियल. कॉर्डेटा म्हणजेच यांच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स ह्या कॉर्डेट्सशी मिळत्या जुळत्या आहेत. कॉर्डेट कुणाला म्हणतो? ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड असतं. सो या हेमिकॉर्डेटा फायलममध्ये एक जो ॲनिमल सांगितलेला आहे आपल्याला, दॅट इज बॅलॅनोग्लॉसस सॅकोग्लॉसस. बॅलॅनोग्लॉसस इज द एक म्हणतो ना आपण एक इम्पॉर्टंट ॲनिमल आहे ह्या फायलमचा. सो सॅकोग्लॉसस लक्षात राहिलं तर वेल अँड गुड, बट बॅलॅनोग्लॉससचं नाव मात्र विसरायचं नाही. सो हे जे ॲनिमल्स आहेत, दीज ॲनिमल्स शो सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट्स अँड सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन कॉर्डेट्स. आता ह्यांच्यामध्ये कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स कॉर्डेटचे आणि नॉन कॉर्डेटचे आहेत ते बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा हा ॲनिमल कसा असतो, कारण हा थोडासा ना आपण बघितलेला नाही आहे, इमॅजिन करायला थोडासा अवघड जातो. सो सुरुवातीला तर ॲनिमलची ओळख करून घेऊयात. दिस इज बॅलॅनोग्लॉसस. हा बॅलॅनोग्लॉसस राहतो कुठे तर समुद्राच्या, मेनली मरीनच आहे, एक्सक्लुझिव्हली मरीन. गोड्या पाण्यात हा आढळत नाही. आणि समुद्राची वाळू असते की नाही, किंवा काय म्हणत आपण बॉटम असेल, हा तर अशा ठिकाणी बिळे करून राहतो हा ॲनिमल. ठीक आहे. सो दिस इज बॅलॅनोग्लॉसस. आता ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूयात. याची बॉडी, मी दर लेक्चर्समध्ये तुम्हाला सांगत असते की फायलम स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे एक IMP आणि एक VIMP अशा दोन कॅटेगरीजमधले आपण पॉईंट्स बघतो. सो पहिल्यांदाच हा जो पॉईंट आहे इट इज VIMP, की जो ह्या फायलममध्येच दिसून येतो. प्रोबोसिस, कॉलर आणि ट्रंक. प्रोबोसिस म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सोंड कशी असते तर त्या सोंडेसारखा पार्ट. या प्रोबोसिसच्या साह्यानं, मी काय सांगितलं तुम्हाला, हा बॅलॅनोग्लॉसस राहतो कुठे तर समुद्राच्या वाळूमध्ये बिळे करून राहतो. सो त्या वाळूमध्ये बिळं करण्यासाठी त्याला खणावं लागेल की नाही, त्या वाळूमध्ये आत जावं लागेल. सो ते काम करण्यासाठी त्याला ह्या प्रोबोसिसचा उपयोग होतो. थोडंसं इथं जसं दिसतंय तुम्हाला या डायग्राममध्ये थोडंसं निमुळतं असं हे प्रोबोसिस आहे याचं. आणि ह्याच्या साह्यानं तो काय करतो, वाळूमध्ये बिळं तयार करू शकतो. कॉलर म्हणजे आपल्या मानेसारखा भाग. आणि ट्रंक म्हणजे जसं आपलं कसं डोकं, मान आणि धड असं हे असतं की नाही, तसंच हे प्रोबोसिस इक्वल टू आपलं हेड, कॉलर इज इक्वल टू आपली नेक आणि ट्रंक इज इक्वल टू आपलं धड, बॉडी. सो अशा पद्धतीची ह्याची बॉडी असते, डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. आता ह्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं. कुठं असतं? प्रोबोसिस रिजन ओनली. प्रोबोसिस म्हणजे ह्याची सोंडेसारखा पार्ट मी तुम्हाला सांगितलं. नोटोकॉर्ड फक्त
प्रोबोसिस रिजन मध्येच असतो, म्हणून ह्याला हे कॉर्डेट्समध्ये जनरली कसं असतं, पूर्ण लेंथ वाईज, बॉडीच्या लेंथ वाईज त्याच्यामध्ये हे नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं. इथं फक्त कुठं आहे, प्रोबोसिस रिजनमध्ये, म्हणून अर्धवटच आहे की नाही, पूर्ण बॉडीमध्ये नाही, म्हणून हेमी कॉर्डेटा असं त्याचं नाव आहे. यांचा अजून एक नेम आहे, कॉमन नेम, एकॉर्न वर्म्स. एकॉर्न वर्म्स म्हटलं जातं ह्यांना. मगाशी सांगितलं तसं एक्सक्लुझिव्हली मरीन आहेत आणि बरोज इन सँड, जमिनी वाळूमध्ये, समुद्राची जी वाळू असते त्याच्यामध्ये बिळं करून हा ॲनिमल राहतो. फॅरिंजियल गिल स्लिट्स प्रेझेंट असतात फॅरिंग्सच्या रिजनमध्ये, म्हणजे फॅरिंजियल असं काही खूप वेगळं त्याचं हे नाही आहे. फॅरिंग्सच्या रिजनमध्ये गिल स्लिट्स प्रेझेंट आहेत आणि हा युनिसेक्शुअल असतो किंवा हर्मॅफ्रोडाईट असतो. मी ह्याचं मिनिंग तुम्हाला सांगितलेलं आहे. हर्मॅफ्रोडाईटचं मिनिंग मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकाच ॲनिमलमध्ये प्रेझेंट असणं, त्याला म्हणायचं हर्मॅफ्रोडाईट. सो इट इज हर्मॅफ्रोडाईट किंवा युनिसेक्शुअल पण. सो हे झाले हेमिकॉर्डेटा. हा, आता इथे एक प्रश्न आला. इथं ना तुम्हाला सायंटिफिक रिझनचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हाय बॅलॅनोग्लॉसस इज कॉल्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. सो याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये कॉर्डेट्सचे कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि नॉन कॉर्डेट्सचे कोणते आहेत. सो बॅलॅनोग्लॉससमध्ये नॉन कॉर्डेट्सचे कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर व्हर्टेब्रल कॉलम ॲबसेंट असतो. ऐका, मी एक सांगते. आपल्याला पाठीचा मणका असतो, त्याला आपण व्हर्टेब्रल कॉलम म्हणतो. हा व्हर्टेब्रल कॉलम डेव्हलप कुणापासून होतो, नोटोकॉर्ड पासून होतो. मी तुम्हाला एकदम सुरुवातीच्या 1-2 लेक्चर्समध्ये सांगितलेलं होतं, इफ यू डू रिमेंबर, की आपल्या बॉडीमध्ये नर्व कॉर्ड पासून आपली स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन हा पार्ट डेव्हलप होतो आणि नोटोकॉर्ड पासून व्हर्टेब्रल कॉलम डेव्हलप होतो. आता यांच्यामध्ये व्हर्टेब्रल कॉलम नाहीये पण नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे असं. ऐका, मी एक कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स, ठीक आहे, हे आपण 2 प्रकार बघितले. नॉन कॉर्डेट्स आपण ते 10 फायलम वगैरे बघितले. आता कॉर्डेट्समध्ये पुन्हा 2 प्रकार येतात खरं तर. एक व्हर्टेब्रेट्स, ऍक्च्युली इनव्हर्टेब्रेट्स आधी लिहिले तिथं, आणि व्हर्टेब्रेट्स. आता इनव्हर्टिब्रेट्स किंवा नॉन व्हर्टिब्रेट्स कुणाला म्हणतात, तर ज्यांच्यामध्ये, बघा मी काय सांगते, ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड तर प्रेझेंट आहे बट दिस नोटोकॉर्ड डज नॉट डेव्हलप इनटू व्हर्टेब्रल कॉलम, त्यांना म्हणायचं इनव्हर्टिब्रेट्स. आणि ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड डेव्हलप्स इनटू व्हर्टेब्रल कॉलम त्यांना म्हणायचं व्हर्टिब्रेट्स. हे लिहून ठेवा. इनव्हर्टिब्रेट्स ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड डेव्हलप्स इनटू व्हर्टेब्रल कॉलम आणि ह्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड हा व्हर्टेब्रल कॉलम मध्ये डज नॉट डेव्हलप. सो हा एक डिफरन्स व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स मध्ये तुम्हाला सांगता येईल. सो यांच्यामध्ये व्हर्टेब्रल कॉलम आहे, सॉरी नोटोकॉर्ड आहे पण व्हर्टेब्रल कॉलम नाहीये. ठीक आहे. आता स्पायनल कॉर्ड तर प्रश्नच नाही. वॉर्म लाईक बॉडी आहे, वॉर्म किड्यासारखी बॉडी असते. आणि मग कॉर्डेट्स कॅरेक्टर कोणते आहेत, तर नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे आणि फॅरिंजियल गिल स्लिट्स आहेत. हे 2 हे जे कॉर्डेट्सचे कॅरेक्टर्स, आणि हे एक आणि हे 2 हे नॉन कॉर्डेट्सचे कॅरेक्टर्स. समजे तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला जातो की वाय इट इज कॉल्ड एज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन, हे सायंटिफिक रिझनचा तुम्हाला सांगितलं. किंवा मग बॅलॅनोग्लॉससमध्ये असणारे कॉर्डेट्सचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत असा वेगळा तुम्हाला 1 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. नॉन कॉर्डेट्सचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो बी रेडी फॉर एनी क्वेश्चन, की तुम्हाला जेव्हा बेसिक हे कळालं एवढं की तुम्हाला मग कोणताही प्रश्न विचारला तरी तुम्हाला उत्तर हे लिहिता येईल. नेक्स्ट वळूयात फायलम कॉर्डेटाकडे. फायलम कॉर्डेटा ह्याचे परत 3 सब फायलम, एक युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा हा दुसरा फायलम, आणि तिसरा फायलम आहे तो व्हर्टेब्रेटा.
युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टेब्रेटा. आता हे थोडेसे युरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेट्स थोडे इमॅजिन करायला अगेन वेगळे आहेत. सो बघूयात आता हे सगळे कोण आहेत, कॉर्डेट्स आहेत. म्हणजे कोण, ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे ते. बट असं नॉट नेसेसरी की ह्यांच्यामध्ये आता हे युरोकॉर्डेट्स आणि सिफॅलोकॉर्डेट्स आहेत, त्यांच्यामध्ये व्हर्टेब्रल कॉलम मात्र नाही आहे. हे फक्त कॉर्डेट्स आहेत. आणि शेवटचा जो तिसरा सब फायलम आहे व्हर्टेब्रेटा, त्याच्यामध्ये मात्र नोटोकॉर्ड डेव्हलप्स इनटू व्हर्टेब्रल कॉलम. हा पार्ट लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. आता ह्या युरोकॉर्डेटाचे जे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये असणारे हर्डमानिया, डोलिओलम आणि ऑइक्योप्लुरा नावं थोडी वेगळी आहेत, इमॅजिन करायला अवघड आहेत, त्यामुळे ह्याच्यावर थोडंसं आपल्याला काम करावं लागणार आहे. सो युरोकॉर्डेटामधला ॲनिमल आहे हर्डमानिया. दिस इज हर्डमानिया. डोलिओलम आणि ऑइक्योप्लुरा असे 3 ॲनिमल्स या फायलममध्ये येतात. एक मिनिट, पुस्तकातला काही पार्ट आपला राहिला आहे का हे बघूयात. दिस इज बॅलानोग्लॉसस तुमच्या पुस्तकातला. नावं ही लक्षात ठेवायची. मी तुम्हाला नेहमी सांगत आले तसं ह्या याच्यामध्ये जिथं जिथं तुम्हाला नेम्स दिसतात ते पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. अजून एक मी हे सांगितलं होतं का रे तुम्हाला, हे पण सरप्राइझिंग इन्फॉर्मेशन वगैरे हे वाचून ठेवायचं की ऑक्टोपस हा मोस्ट क्लेवर ॲनिमल आहे अमंग ऑल नॉन कॉर्डेट्स. इट कॅन चेंज इट्स कलर, लोकोमोशन, स्विमिंग, क्रीपिंग, वॉकिंग, हे सगळं 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. हे आय थिंक मी विसरलेले होते. सो तो एक पार्ट राहिलेला. आता जाऊयात याच्याकडे. दिस इज डोलिओलम अँड दिस इज हर्डमानिया. आता बघा ह्यामध्ये जे ॲनिमल्स आहेत त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स हे काय पुस्तकात आणि इथं सेमच आहेत. सो एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स आहेत, हे समुद्राच्या पाण्यातच आढळतात. त्यानंतर आता ह्यांची जे आपली कशी स्किन असते तसं ह्यांच्या बॉडीच्या कव्हरिंगला टेस्ट किंवा ट्युनिक असं म्हणतात. आपली स्किन ह्यांची टेस्ट ऑर ट्युनिक म्हणून ह्यांना ट्युनिकेट्स असं देखील एक नाव आहे. ठीक आहे. सो ह्यांच्या बॉडीची जी स्किन आहे तिला म्हणतात टेस्ट ऑर ट्युनिक. स्किन ज्यांची आहे हे 1 मार्कासाठी कंपल्सरी लक्षात ठेवा. त्यानंतर लार्वे आर फ्री स्विमिंग. फ्री स्विमिंग म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये फ्रीली स्विम करत असतात, मुवमेंट करत असतात. लार्वा म्हणजे माहितीये ना, अंड्यातून बाहेर पडल्यानंतरची जी अळ्यासारखी स्टेज असते दॅट इज लार्वा. नोटोकॉर्ड हे फक्त टेल रिजन ऑफ लार्वा मध्ये प्रेझेंट असतं म्हणून त्याला युरोकॉर्डेटा असं म्हणलं. नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे पण फक्त कुठं, लार्व्हा मध्येच, आणि ते पण त्याच्या शेपटीमध्येच. बाकी बॉडीमध्ये नोटोकॉर्ड ॲब्सेंट आहे. त्यानंतर लार्वेचं मेटामॉर्फोसिस होतं इनटू अडल्ट्स आफ्टर सेटिंग डाऊन ॲट द बॉटम ऑफ द सी. आता ह्याचा अर्थ काय बघा, तुम्ही डासांच्या अळ्या बघितल्यात. डास हा किंवा इवन आपण आहे ना सिल्कवर्म 9वी मध्ये असताना सिल्कवर्मची लाईफ सायकल बघितली होती. डू यू रिमेंबर? ते मलबेरीच्या लिव्स वरती वाढतात, मग ते सिल्क प्रोडक्शन कसं होतं वगैरे. तर त्याच्यामध्ये आपण सिल्कवर्मची लाईफ सायकल बघितलेली होती. त्याच्यामध्ये काय होतं की पहिली अंड दॅट इज एग, अंड्यातून बाहेर पडलेला अळीसारखा पार्ट दॅट इज लार्वा, त्यानंतर प्युपा आणि मग अडल्ट. सो एग, लार्वा, प्युपा, अडल्ट. जनरली काय असतं बघा आपल्यामध्ये म्हणजे हायर ॲनिमल्समध्ये आपण देखील ह्या सगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजेसमधून जातो. बट वी गो थ्रू ऑल दीज स्टेजेस बिफोर आवर बर्थ. जन्म जेव्हा आपला होतो तेव्हा आपण ह्या सगळ्या स्टेजेस कंप्लीट करून अडल्ट म्हणजे आपली पूर्ण वाढ पूर्ण झालेली असते ना आपण जेव्हा आपला जन्म होतो. तर तसं ह्या ॲनिमल्समध्ये नसतं. यांचा जन्म आधी होतो आणि मग ते ह्या डेव्हलपमेंटल स्टेजेस कंप्लीट करतात. मस्किटोजमध्ये, सगळ्या आपल्या हनीबीजमध्ये वगैरे, सिल्कवर्ममध्ये तुम्हाला सांगितलं, बेडकांच्यामध्ये, ह्या प्रकारच्या फुलपाखरामध्ये ह्या प्रकारे तुम्हाला मेटामॉर्फोसिस म्हणतात त्याला. व्हॉट इज मेटामॉर्फोसिस? मेटामॉर्फोसिस इज द प्रोसेस थ्रू विच द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अंडरगोज
थ्रू व्हेरियस डेव्हलपमेंटल स्टेजेस लाईक एग, लार्वा, प्युपा, अडल्ट, आफ्टर देअर बर्थ. आपण पण जातो बट बिफोर बर्थ, त्यामुळे आपल्या ह्या स्टेजेस आपल्याला बघायला नाही मिळत. समजे फरक लक्षात आला. सो ह्यांच्यामध्ये पण लार्वा असतो, त्याचं मेटामॉर्फोसिस होतं इंटू अडल्ट आफ्टर सेटिंग डाऊन ॲट द बॉटम. म्हणजे अंडी आहेत, अंड्यातनं बाहेर आले, दे सेटल ॲट द बॉटम, आणि मग तिथं त्याचं ग्रोथ डेव्हलपमेंटल स्टेजेस ज्या आहेत ते त्या कंप्लीट करतं. सो दिस इज युरोकॉर्डेटा. देन नेक्स्ट कम्स सिफॅलोकॉर्डेटा. सिफॅलोकॉर्डेटाचं एक्झाम्पल आहे ॲम्फिऑक्सस नावाचा प्राणी. हा थोडासा माशाशी मिळता जुळता असतो, फिशेस सारखा. आय थिंक इथे किथे तरी आहे, एक मिनिट. ॲम्फिऑक्सस इज देअर. दिस इज ॲम्फिऑक्सस. माशासारखा आहे. याच्यामध्ये पण फिश बघा, आता ह्यातलंच एक्सप्लेन करते. स्मॉल फिश लाईक मरीन ॲनिमल्स, हे पण एक्सक्लुझिव्हली मरीन आहेत. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. आता तुम्ही काय कराल, युरो, सेफॅलो असे दोन हे करा आणि त्यांची कंपॅरिझन करा. हे दोन गोंधळात टाकणारे आहेत की नाही आपल्याला. मग आपण आपला गोंधळ शक्य तेवढा कमी करण्यासाठी काय करायचं, एक युरोकॉर्डेटा कॉलम करायचा, एक सिफॅलोकॉर्डेटा कॉलम करायचा, ॲनिमल्सची नावं लिहायची, मग त्यांच्यामध्ये फरक काय काय आहेत. युरोकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द टेल रिजन ऑफ लार्वा ओनली. सिफॅलोकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. लार्वामध्येच आहे असं नाही, अडल्टमध्ये पण हा नोटोकॉर्ड तुम्हाला दिसून येईल. फॅरिंग्स याच्यामध्ये असतं, आणि म्हणजे थोडक्यात फॅरिंजियल गिल स्लिट्स प्रेझेंट असं तुम्ही शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालेल. आणि युनिसेक्शुअल आहेत. 4च कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्याच्या काही खूप कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहायच्या नाही आहेत. पण ह्या ॲनिमलची इथं जी नावं दिलेली आहेत, बॉडी पार्ट, नर्व कॉर्ड दिलेली आहे, नोटोकॉर्ड दिलेला आहे, सेगमेंटल मसल्स आहेत, एनस आहे, गोनाड्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स, इंटेस्टाईन, लिव्हर आणि फॅरिंजियल गिल स्लिट्स. सो हे पार्ट्सची नावं लक्षात ठेवायची. अँड देन आपण आलो आता ह्या आपला फायलम, सब फायलम आला, क्रॅनिएटा किंवा व्हर्टेब्रेटा. क्रॅनियम हा शब्द आठवतोय तुम्हाला? अगेन 9वी मध्ये आपण ब्रेनचा पार्ट शिकलो तो, ह्युमन ब्रेन. त्याच्यात क्रॅनियम म्हटलं तर स्कलला आपला ब्रेन, ज्याच्या ब्रेनच्या भोवतीनं असणारं जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे त्याला आपण स्कल म्हणतो, आणि स्कलचं दुसरं समानार्थी नाव आहे क्रॅनियम. सो ज्यांच्यामध्ये हे स्कल प्रेझेंट असतं ते क्रॅनिएटा. आता त्याचं कोरिलेशन लक्षात आलं. सो ज्यांच्यामध्ये हे व्हर्टेब्रल कॉलम आहे, स्कल आहे, ते सगळे ॲनिमल्स येतात व्हर्टेब्रेटामध्ये. ठीक आहे. आता नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टेब्रल कॉलम. रिप्लेस्ड बाय म्हणजे नोटोकॉर्ड जे आहे ते पहिल्यांदा एक रॉड लाईक स्ट्रक्चर असतं. देन जशी जशी ह्या ॲनिमलची ग्रोथ होते तसं तसं त्या नोटोकॉर्डचं रूपांतर होतं व्हर्टेब्रल कॉलममध्ये. आणि मग त्याच्या आत कोण असतं? स्पायनल कॉर्ड. देन दीज ॲनिमल्स head is well developed, brain is protected by cranium, endoskeleton is either cartilaginous or bony. आता स्केलेटन म्हणजे जे आपल्या बॉडीला एक डेफायनाइट शेप आणि सपोर्ट द्यायचं काम करतं ते स्केलेटन. स्केलेटन आपल्यामध्ये 2 प्रकारचं असतं, एक एक्झो आणि एक एंडो. लिहून घ्या. स्केलेटन हे 2 प्रकारचं, एक्झोस्केलेटन आणि एंडोस्केलेटन. एंडो म्हणजे आतलं, एक्झो म्हणजे बाहेरचं. सो आता इथं एंडोस्केलेटन कशाचं असतं? सो आपल्यामध्ये काय आहेत एंडोस्केलेटन? मेन बोन्स आहे. कानाची, नाकाची जी बोन्स आहेत त्याला ते पण आपला तो कार्टिलेजमध्ये येतो. सो एंडोस्केलेटन हे बोन्स अँड कार्टिलेज यांच्याबद्दल आपण 9th मध्ये शिकलोय कनेक्टिव्ह टिश्यूज मध्ये, बरोबर. आणि एक्झोस्केलेटन हे मग आपले केस, आपल्या बॉडीवरती केस, काहींच्या मध्ये फर असते, काहींच्या मध्ये स्पाईन असतात. सो त्याला म्हणायचं एक्झोस्केलेटन. लक्षात आलं? सो इथं हे लिहून ठेवलं तुम्ही. इथं यांच्यामध्ये एंडोस्केलेटन हे कार्टिलेजिनस असतं किंवा बोनी. कार्टिलेज हे कंपॅरेटिव्हली बोनपेक्षा थोडंसं सॉफ्टर असतं. कान
कानाला एक डेफायनेट शेप आहे, नाकाला डेफायनेट शेप आहे, पण ते हे हलू शकतं, तसं हे बोन आपलं हलू शकत नाही. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन कार्टिलेज अँड बोन. सो ह्यांच्यामध्ये दोनही प्रकारचे एंडोस्केलेटन असू शकतं. आता हा एक पॉइंट बघा, सम कॉर्डेट्स आर जॉलेस, म्हणजे ज्यांना स्कल आहे पण जबडा नाही, जॉलेस, whereas some are with jaw. मग ज्यांना जॉ नाही, तोंडाला जबडा नाही, त्यांना म्हटलंय अग्नाथा. आणि ज्यांच्यामध्ये जॉज आहेत त्यांना म्हटलंय ग्नॅथोस्टोमॅटा. ठीक आहे, हे व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिएटाची कॅरेक्टरिस्टिक्स. आणि मग हे व्हर्टिब्रेटाचे परत 6 क्लासेस, सायक्लोस्टोमॅटा, मग पायसेस. हे आता इथून पुढे आपल्या ओळखीचे ॲनिमल्स सुरू झाले. हा जो सायक्लोस्टोमॅटा आहे याचं एक्झाम्पल आहे पेट्रोमायझॉन किंवा मिक्सिन किंवा मायक्सिन. दिस इज पेट्रोमायझॉन. माशासारखा दिसतो, बट कॅन यू सी दिस त्याला तोंड आहे पण त्याला जबडा नाही आहे. जॉलेस म्हणजेच कोण? अग्नॅथा. बरोबर, ज्यांना तोंडाचा जबडा नाही ते. आता ह्यांच्याबद्दल एक इंटरेस्टिंग माहिती सांगते. हा जो पेट्रोमायझॉन आहे हा पण एक माशांच्या बॉडीवरती वाढणारा पॅरासाइट आहे. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पॅरासाइट्स बद्दल सांगितलेलं होतं. सो पेट्रोमायझॉन इज ऑल्सो अ पॅरासाइट विच ग्रोज ऑन द एक्टोपॅरासाइट. मी तुम्हाला दोन्हीचे फरक सांगितले होते की नाही. सो दिस इज एक्टोपॅरासाइट. हे दिसते आपल्याला कसं लीचेसच्या बॉडीमध्ये आपण बघितलं होतं, तोंडाला एक सकर सारखं होतं, तसंच इथं पण आहे का रे सकर, आठवलं का? सो ते सकर, लीचचं सकर जे काम करत होतं तेच ह्याचं पण काम करतं. ते त्या माशांच्या बॉडीवर वाढतं, चिकटतं मोठ्या मोठ्या माशांच्या बॉडीला जाऊन, आणि मग विथ द हेल्प ऑफ द सकर इट सक्स द ब्लड. सो हा पेट्रोमायझॉन काय आहे? एक प्रकारचा पॅरासाइट आहे. सो जॉलेस आहे, सकर असतं त्याला, सॉफ्ट स्किन आहे, विदाउट स्केल, त्याला माशासारखं आहे. मग माशांच्या अंगावरती खल्ले असतात की नाही? खल्ले नाही, खवलेच, तसं नाही आहेत ह्याच्यामध्ये काही. पेअर्ड अपेंडेजेस ॲबसेंट. पेअर्ड अपेंडेजेसचा अर्थ काय? आपण असा काहीतरी मासा असतो ना, आपला थोडासा काढायचा प्रयत्न करते. आपण एक माशाची डायग्राम जेव्हा काढतो तेव्हा ही अशी काढतो की नाही रे? इथं एक त्याला काय म्हणतो आपण? पर. इथं एक असे. सो हे जोडी आहे ना, ही एक जोडी, ही एक जोडी, ही एक जोडी, याला म्हणायचं पेअर्ड अपेंडेजेस. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं एकच असं हे दिसतंय. सो दिस इज अनपेअर्ड. ह्याला दुसरी जोडी नाहीये कुठं, किंवा इथं बघितलं तर ह्याला म्हणायचं अनपेअर्ड. अपेंडेजेस आहेत, हे त्याच्या मुवमेंटसाठी ह्याला उपयोग करणार हे पण, बट हे कसे नाही आहेत? पेअर्ड नाही आहेत, जोडीनं नाही आहेत, अनपेअर्ड म्हणायचं ह्याला. इथं पेअर्ड अपेंडेजेस आर ॲबसेंट असं म्हणू शकता, किंवा अनपेअर्ड अपेंडेजेस असतात असं म्हणू शकता. दोन्हीचा अर्थ एकच झाला. त्यानंतर एंडोस्केलेटन कार्टिलेजिनस, एक्टोपॅरासाइट्स मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, आणि एक्झाम्पल झाले. समजलं इथंपर्यंत? आता हे आपल्या ओळखीचे सगळे, ह्याच्यावरती पटपट इथं आहेत बघा माशाचे. हे बघा, हा एक, हा एक, हा एक, हा एक, ह्याला म्हणायचं पेअर्ड अपेंडेजेस. माशाची डायग्राम पण लक्षात ठेवा, नावं बघून ठेवा, नावं दिलेली आहेत इथे. आता मग मासे तुम्ही म्हणाल ह्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे? ह्याच्यातले कोणते तुमच्या उत्तरामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स असले पाहिजेत ते बघा. कोल्ड ब्लडेड. कोल्ड ब्लडेड साठी एक शब्द आहे पॉइकिलोथर्म्स. आणि वार्म ब्लडेड साठी शब्द आहे होमिओथर्म्स. आहे पुढे ते मी सांगेन तेव्हा तुम्हाला. सो कोल्ड ब्लडेड आणि वार्म ब्लडेड, तुम्हाला फरक ज्यांना माहिती आहे कोल्ड ब्लडेड आणि वार्म ब्लडेड मला कमेंट करून सांगा. आपण वार्म ब्लडेड आहोत, मासे कोल्ड ब्लडेड आहेत. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वार्म ब्लडेड ॲनिमल्स आणि कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स? मला कमेंट करून नक्की सांगा. सो ॲक्वॅटिक आहेत, मरीन किंवा फ्रेश वॉटर दोन्हीमध्ये राहतात मासे,
बरोबर. बॉडी स्पिंडल शेप दोन्ही बाजूला निमुळती आहे. का निमुळती आहे? निसर्गाला माशाच्या शरीराची रचना अशी चौकोनी पण करता आली असती, स्क्वेअर, गोल, पण नाही केलं. प्रत्येक निसर्गानं तयार केलेलं प्रत्येक स्ट्रक्चर हे तसं असण्यामागचं काही स्पेसिफिक रिझन आहे. आता ह्याच्यामध्ये काय रिझन आहे? तेच जे आपल्या विमानाची बॉडी किंवा पक्ष्यांची बॉडी पण निमुळती असते. पाण्यामध्ये पोहत असताना जहाज पण नाही का, आपण माशांच्याच बॉडीची रचना लक्षात घेऊन आपण जहाजांची रचना केली. दोन्ही बाजूला निमुळतं जेव्हा असतं तेव्हा इट क्रिएट्स मिनिमम रेझिस्टन्स वाईल स्विमिंग. इझिली पोहत जाऊ शकतात पाण्यात ते, ह्यासाठी ह्यांची बॉडी अशी आहे. ठीक आहे. सो वॉटर रेझिस्टन्स, पाण्यामध्ये पोहताना कमीत कमी रेझिस्टन्स व्हावा यासाठी बॉडी त्यांची स्पिंडल शेप्ड आहे. पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स, इथं जसं तुम्हाला दाखवलं हे 2 पेअर्ड फिन, हा एकच आहे बघा अनपेअर्ड फिन. परत हे 2 पेअर्ड आहेत असं. सो ह्यांच्यामध्ये पेअर्ड आणि अनपेअर्ड दोन्ही प्रकारचे फिन्स असू शकतात. आता हा जो आहे की नाही, ही कॉडल फिन दिसतंय बघा. दिस कॉडल फिन हेल्प्स ॲज, म्हणजे जसं एक स्टिअरिंग असतं की नाही आपल्या गाडीचं, दिशा बदलण्यासाठी असं तसं ह्या कॉडल फिनचा उपयोग होतो ह्या माशांना पोहत असताना. एक्झोस्केलेटन स्केली आहे आणि एंडोस्केलेटन कार्टिलेजिनस किंवा बोनी. एक्झोस्केलेटन हे लक्षात ठेवायचं. हे सगळे आता ह्याच्यातले मी कीवर्ड्स तुम्हाला सांगते हा. माशांच्या ह्याच्यामधले कोणते कोणते वर्ड्स तुमच्या उत्तरात आलेच पाहिजेत. हे कोल्ड ब्लडेड, पोइकिलोथर्म्स नाही आठवलं तर कोल्ड ब्लडेड तरी सांगा. त्यानंतर स्पिंडल शेप्ड बॉडी, पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स. टेल फिन हे स्टिअरिंग साठी उपयोगी आहे. एक्झोस्केलेटन स्केलचं, एंडोस्केलेटन कार्टिलेजिनस और बोनी. रेस्पिरेशन गिल्स. हा, सो हे एवढे मी जेवढे अंडरलाईन केलेत की नाही शब्द इथे, हे शब्द तुमच्या उत्तरामध्ये कंपल्सरी असलेच पाहिजेत. आणि एक्झाम्पल्स मी काही तुम्हाला सांगायची गरज नाही, माझ्यापेक्षा जास्त व्हरायटीज तुम्हाला माहिती असतील, स्पेशली जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत, भरपूर मासे विसे आवडणारे स्टुडंट्स. हा, देन कम्स ॲम्फिबिया. ॲम्फिबियन्स मध्ये हे टोड्स आणि फ्रॉग्स येतात. टोड आणि फ्रॉग मध्ये काय फरक आहे? हा पण बेडूकच आहे, हा पण बेडूकच आहे. मला फरक सांगायचा, तुम्हाला शोधून काढा, यू कॅन सर्च. टोड आणि फ्रॉग मध्ये काय फरक आहे? सो हे दोघे येतात ॲम्फिबियन्स मध्ये. हा, टोड, फ्रॉग, सॅलॅमेंडर हे सगळे येतात ॲम्फिबियन्स मध्ये. आता ह्यांच्यामध्ये स्पेसिफिकली काय बघा, स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग लार्वल लाईफ. मी मगाशी नाही का एग, लार्वा, प्युपा, अडल्ट, ती स्टेज ह्यांची पण आहे, मी सांगितलं होतं. सो ह्यांचे पण अंड्यातून जेव्हा बाहेर पडतात आळ्यांसारखे जे त्यांची पिलं, तर तेव्हा ते स्ट्रिक्टली कसे असतात, ॲक्वॅटिक. आणि मग तेव्हा दे परफॉर्म ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. आणि जेव्हा ते जमिनीवरती असतात, कुठे गेलं, हा लँड, जेव्हा तेव्हा ते ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज एरियल रेस्पिरेशन करत असतात. सो ह्यांच्यामध्ये मोस्टली स्किनच्या मार्फत गॅशियस एक्सचेंज किंवा रेस्पिरेशनची प्रोसेस होते. हा, आणि नाकांच्या मार्फत नेअर्स पण आहेत, सो त्याच्या थ्रू देखील होते. ठीक आहे. सो हे दोनही पद्धतीचे हॅबिटॅटमध्ये राहतात. सो यांना आपण म्हटलंय ॲम्फिबियन्स. तर मी अंडरलाईन केलेले पार्ट्स लक्षात ठेवायचे आणि लिहून घ्यायचे. त्यानंतर 2 पेअर्स ऑफ अपेंडेजेस, 2 हात 2 पाय, त्याला म्हणायचं अपेंडेजेसच्या पेअर्स. डिजिट्स म्हणजे बोट, विदाउट क्लॉज म्हणजे नख नाही आहेत, बोट आहेत पण नख नाही आहेत. डिजिट म्हणजे बोट, क्लॉज म्हणजे नख. त्यानंतर एक्झोस्केलेटन नाही आहे ह्यांच्यामध्ये. स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर. ठीक आहे, ह्याचं काय, स्किन मॉइस्ट एवढं लिहूयात आपण. एक्सटर्नल इयर ॲबसेंट, कान नाही आहे, बट इथं हे दिसतंय, हे टिम्पॅनम, हे एक कानाचाच पार्ट आहे. हा जो दिसतोय गोल, की ज्याच्या थ्रू इट कॅन सेन्स द साऊंड. ठीक आहे. नेक यांच्यामध्ये ॲबसेंट आहे. हेड आहे आणि डायरेक्ट बॉडी दिसते. नेक ॲबसेंट आहे. आईज प्रॉमिनंट आहेत आणि आयलिड्स म्हणजे पापण्या पण आहेत. आणि मग ह्याचे एक्झाम्पल्स.
ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट कडे जाऊया. रेप्टिलिया. रेप्टिलियामध्ये हा इथं अरे मी तर कोल्ड ब्लडेड आणि वार्म ब्लडेडचा फरक लिहून दिलाय. दिसतोय का बघा तुम्हाला? येस दिसतोय. हा सो ज्यांना कोणाला अरे उगीच दाखवलं हा नाही मिळालाच अगदीच तर यू कॅन रीड दॅट. कोल्ड ब्लडेड आणि वार्म ब्लडेडचा मी तुम्हाला बघून शोधायला सांगितलं होतं ना. तर रेप्टिलियामध्ये येतात टॉर्टॉइज, लिझार्ड, स्नेक यासारखे ॲनिमल्स. फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत हे. कोल्ड ब्लडेड आहेत, पॉयकिलोथर्म्स. क्रीप ऑन द लँड, स्किन ड्राय आणि स्केली आहे. नेक प्रेझेंट असते म्हणजे हेड, नेक आणि ट्रंक. हेड, नेक आणि ट्रंक हे बॉडी पार्ट आहेत. एक्सटर्नल इयर ह्यांच्यामध्ये पण नसतो. आणि डिजिट्स म्हणजे बोटांना नख असतात. याच्यामध्ये लिझार्ड वगैरे. आता तुम्ही म्हणाल स्नेकला कुठं बोट आहे? स्नेक हे लिम्बलेस आहे. रेप्टाईल आहे तो लिम्बलेस आहे. देन कम्स आपले पक्षी. पक्ष्यांचा जो क्लास आहे तो एव्स. याच्यात तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आय थिंक क्रोकोडाईल्स बद्दल वगैरे. तो मी एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन आन्सर्स आहेत त्याच्यात मेन्शन केलेला आहे. चॅप्टर संपला, आज संपेलच ना आपला. या नोट्स तुम्हाला मी वेबसाईटवरती अवेलेबल करून देते सो दॅट इट विल बी इझियर फॉर यू टू अंडरस्टँड अँड टू मेमोराइज द कन्सेप्ट. ठीक आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. akshatakripekar.com ही आपली वेबसाईट आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डू नॉट वरी अबाउट दॅट. सो एव्ज हे बर्ड्स आहेत. सेकंड लास्ट आपला क्लास आहे हा. कम्प्लिटली अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. एरियल लाईफ म्हणजे हवेत राहण्यासाठी. आता ह्यांचे हे कसे आहेत? आपण आणि बर्ड्स हे वार्म ब्लडेड आहोत. मगाशी सांगितलं तसं वार्म ब्लडेड होमिओथर्म्स, कोल्ड ब्लडेड पॉयकिलोथर्म्स. आता ह्यांची बॉडी पण स्पिंडल शेप्ड आहे टू मिनिमाइज एअर रेझिस्टन्स. मगाशी माशांच्या मध्ये आपण जे रिझन बघितलं तेच हे इथं आहे. 4 limbs आर मॉडिफाईड इनटू विंग्स. आपले हात आहेत ना तर त्या हातांच्या ऐवजी ह्यांच्यामध्ये पंख आहेत. त्यानंतर डिजिट्स आहेत ह्यांच्यामध्ये बोट आणि त्यांच्यात बोटांना स्केल आहेत म्हणजे वरती स्केल असतात आणि त्यांना नख पण असतात. पक्ष्यांना नख आहेत तुम्हाला माहितीच आहे नाही का. त्याच्या त्या नखांच्या साह्यानं तर त्या घारी आणि गिधाडं वगैरे त्यांचं भक्ष्य खातात, फाडतात. एक्झोस्केलेटन फेदरचं आहे. पिसं असतात ना हे ना सो ते त्यांचं एक्झोस्केलेटन झालं. आणि नेक आहे प्रेझेंट. जॉचं रूपांतर बीक मध्ये झालंय. सो तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं की पक्ष्यांच्या मध्ये बर्ड्स मध्ये एरियल लाईफ साठी काय काय त्यांच्यात चेंजेस आहेत म्हणजे हवेत जगण्यासाठी. हवेत ते राहतात ना, उडतात वगैरे, तर त्यांच्यात काय काय चेंजेस होतात सांगते. हे तर झालं. बॉडी स्पिंडल शेप झालीय. फेदरचं एक्झोस्केलेटन आहे. 4 limbsचं विंग्समध्ये रूपांतर झालंय आणि जॉचं रूपांतर बीक मध्ये झालंय. ऑल्सो त्यांचे जे बोन्स असतात की नाही ते बोन्सच्या आतमध्ये एअर कॅव्हिटीज प्रेझेंट असतात. त्यामुळे ते कितीही मोठा पक्षी असला तरी तो हलका असतो. आपल्या बोन्स सारखं नाही. आपले बोन्स कसे एकदम कठीण असतात. त्यांचे बोन्स हे एअर कॅव्हिटीज असतात त्यांच्यात आणि त्या एअर भरल्यामुळं ते बॉडी हलकी होते त्यांची. दे कॅन इझिली ते फ्लाईट करू शकतात. ठीक आहे. देन कम्स आपला इथं आहेच आहे बघा क्रोकोडाईलचं वगैरे की ते ॲम्फिबियन्स आहेत की रेप्टाईल्स आहेत ह्याचं रिझन मी इथं दिलेलं आहे. त्यानंतर व्हेल, वॉलरस हे फिशेस आहेत की मॅमल्स आहेत हा विचारलाय प्रश्न. सो ह्याची सगळ्यांची उत्तर तुम्हाला या इथं नोट्समध्ये आहेतच. आणि मग आपला हा लास्ट मॅमलिया ज्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स पिलं जन्माला देतात. हा त्यांचं वैशिष्ट्य आहे. अंडी घालत नाहीत, त्यांना पिलं जन्माला येतात आणि पिलांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स असतात. वार्म ब्लडेड आहेत. हेड, नेक, ट्रंक आणि टेल असे त्यांच्या बॉडीचे पार्ट्स असतात. डिजिट्स असतात. आता बघा इथे नेल्स म्हणजे नख. क्लॉज म्हणजे ते जे मांजरांना, वाघांना वगैरे जे असे असतात ते नख, ते क्लॉज. आणि हूव्ज म्हणजे घोड्यांना, गाईला, बैलाला वगैरे जे असतात त्यांच्या पायाला ते हूव्ज. समजलं? नेल्स, क्लॉज आणि हूव्ज मधला डिफरन्स कळाला.
आणि एक्झोस्केलेटन ह्यांच्यामध्ये आयदर हेअर असतात किंवा फरचं एक्झोस्केलेटन असतं. सो हे झालं आपला हा चॅप्टर कम्प्लीट. सगळं महत्त्वाचं पार्ट अलॉंग विथ क्वेश्चन आन्सर्स, भरपूर साऱ्या टिप्स तुम्हाला मी एक्सप्लेन केलेला आहे. चॅप्टर आपला कम्प्लीट झालेला आहे आणि इथेच थांबूयात मग आज. आणि मला सांगा मग कमेंट करून तुम्हाला ह्याच्या पुढचा चॅप्टर कोणता शिकवायचा आहे. अदरवाईज मग मी माझ्या आवडीचा घेतेच. ठीक आहे, इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू. ऑल द बेस्ट.